नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्यात प्रवासी जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। या भीषण अपघातात एका महिलेसह तिची 2 मुले जागीच ठार झालेत। अपघातात मयत झालेल्या महिलेचा पती देखील गंभीर जखमी झालाय। सांगली तासगाव रस्त्यावरील कौलापूर जवळ हा मोठा अपघात झालाय। अपघातातील मयत आणि जखमी आटपाडी तालुक्यातील तळेवाडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर येते। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील तळेवाडी गावचे विश्वास दादासू म्हारगुडे वय 33 हे कुटुंबासह सांगली येथे वास्तव्यास आहेत। आज लग्न सोहळ्यासाठी ते दुचाकीवरून पत्नी आणि आपल्या 2 मुलांसमवेत तळेवाडी गावाला निघाले होते। सांगलीतून कौलापूर जवळील पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर अचानक समोरून आलेल्या भरधाव प्रवासी जीपने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली। या धडकेत विश्वास म्हारगुडे यांची पत्नी दीपाली विश्वास म्हारगुडे वय 31 आणि त्यांची दोन्ही मुले सार्थक वय 7 आणि राजवीर वय 5 हे तिघेही जागीच ठार झाले। विश्वास म्हारगुडे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातात प्रवासी जीपने दिलेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे देखील अक्षरशः तुकडे झाले आहेत। या अपघातात आई आणि तिची दोन्ही मुले जागीच ठार झाल्यामुळे खानापूर आटपाडी तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे।